छत्रपती संभाजीनगर शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेने आता थेट राजकीय रणधुमाळीचं स्वरूप धारण केलं आहे। एमआयएमच्या तक्रारीनंतर भाजप नगरसेवक विश्वनाथ स्वामी आणि गणेश नावंदर यांना महापालिकेने नोटीस बजावल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे नोटीस मिळताच स्वामी आणि नावंदर यांनी रविवारी स्वतःच ब्रेकरच्या साहाय्याने इमारतीचा अतिक्रमित भाग हटवण्यास सुरुवात केल्यानं या प्रकरणाची शहरभर जोरदार चर्चा रंगली आहे। या इमारतीसाठी महापालिकेकडून एका मजल्याची अधिकृत परवानगी घेण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात त्यावर आणखी 2 मजले चढवण्यात आले होते। या बांधकामाचा काही भाग नाल्याच्या हद्दीत गेल्याचा आरोप करण्यात आला होता। काही दिवसापासून याबाबत चर्चा सुरू असली तरी प्रशासन स्तरावर कोणतीही ठोस हालचाल होत नव्हती। मात्र एमआयएमने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर संपूर्ण प्रकरण अचानक वेगाने पुढे सरकलं आणि रविवारी नगरसेवकांनी स्वतःहून आपलं बांधकाम काढून घेतलं। नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपानंतर एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या अतिक्रमण असलेल्या 2 घरांवर संपर्क कार्यालयावर आणि महापालिकेने नुकतीच बुलडोझर कारवाई केली होती। या कारवाईनंतर एमआयएमने निवडक कारवाईचा आरोप करत थेट भाजप नगरसेवकाच्या बांधकामाकडे बोट दाखवलं होतं। त्यानंतर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महापालिका आयुक्त अमोल येडगे यांची भेट घेत भाजप नगरसेवक विश्वनाथ स्वामी आणि गणेश नावंदर यांच्या कथित अतिक्रमणाविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली होती। या तक्रारीची दखल घेत संबंधित झोन कार्यालये आणि स्वामी आणि नावंदर यांना नोटीस बजावली। नोटीस मिळाल्यानंतर अवघ्या काही तासातच स्वामी आणि नावंदर यांनी रविवारी सकाळपासून ब्रेकर मशीनच्या साहाय्याने अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू केलं आहे। यावेळी परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाली होती। महापालिकेची थेट बुलडोझर कारवाई टाळण्यासाठी स्वतःहून अतिक्रमण हटवण्यात आले अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। दरम्यान शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम आता केवळ प्रशासनिक न राहता राजकीय शक्ती प्रदर्शनाचं माध्यम बनत असल्याचं चित्र आहे। एमआयएमच्या तक्रारीनंतर भाजप नगरसेवकावर कारवाईची प्रक्रिया सुरू झाल्यानं आगामी काळात आणखी काही लोकप्रतिनिधी रडारावर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे महापालिकेची पुढील कारवाई आणि राजकीय पक्षाची भूमिका याकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष आहे।